नमस्कार, मी सविता तोत्रे. मैत्रिणींनो, बऱ्याच ताईंचे कमेंट होते की ताई तुम्ही स्टिचिंग केलेले ब्लाऊज आम्हाला शेअर करीत जा, दाखवत जा. तर हे बघा, हा प्रिन्सेस कट 42 साईजचा ब्लाऊज आहे. पुढचा गळा आहे तो पंचकोनी ठेवलाय आणि हा 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, म्हणजे क्रॉस पट्टीवाला. आणि बॅक साईड आहे तो मटका गळा शिवलाय. आणि हे मोठ्या साईजचे ब्लाऊज असल्यानंतर काय होतं की कपडा कमी पडतो, तर त्याला जॉईंट द्यायला लागतात. हे बघा, मुंड्यामध्ये मी दोन्हीकडे पण बाहीला जॉईंट दिलेला आहे, म्हणजे दोन्ही बाहीला जॉईंट आले. तर 4 जॉईंट द्यायला लागले. असे ब्लाऊज स्टिचिंग करायला थोडासा वेळ लागतो, कारण जॉईंट द्यायला लागतात, खूप ऍडजस्ट करून पट्ट्या काढायला लागतात. आणि कोपरापर्यंत लांब बाही आहे ही 11.25 तर याला फक्त एक साईडलाच बॉर्डर होती, त्याच्यामुळे फक्त हातालाच बॉर्डर आली. आणि हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. तर आता हा ब्लाऊज झाला रेडी. खूप लोक पण आत्ताच करून घेतलेत. मी म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. थोडासा कपडा उरला होता, तर हे बघा सुंदर असे डबलचे लटकन बनवले. आणि आता दुसरा ब्लाऊज दाखवते, तो पण 42 साईजचाच आहे, प्रिन्स कट आहे. फक्त याचा कपडा आहे ना एवढा सॉफ्ट आहे, या पैठणीचा कपडा. तर साड्या मी तुम्हाला अगोदरच दाखवल्यात रील्स मध्ये. हे बघा, हा पण प्रिन्स कट ब्लाऊज आहे. तर हा पण खूप सुंदर झाला. याचा पुढचा गळा चौकोनी आणि बॅक साईडचा चौकोनी ठेवलाय. बॅक साईडचा डीप चौकोनी ठेवलाय, पुढचा पण डीप चौकोनी ठेवलाय. आणि शोल्डर आवडीनुसार ठेवू शकता तुम्ही. याची पण कोपरापर्यंत बाही आहे. बाहीची उंची आहे 11.5 आणि याची कमर आहे म्हणजे 36 कमर आहे. आणि 42 साईजचा ब्लाऊज. हा ब्लाऊजला दोन्ही साईडने काठ होता, त्याच्यामुळे बॅक साईडला पण काठ घेतलाय आणि बाहीला पण काठ आलाय. तर हा ब्लाऊज कसा वाटला तुम्हाला ते पण कमेंट करून सांगा. आणि बऱ्याच ताईंना काही प्रॉब्लेम येत असतील तर त्यांनी कमेंट करून विचारा, त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवेन. तर हे बघा, याला पण जॉईंट दिलाय, कारण कपडा पुरत नाही. मोठ्या साईजचे ब्लाऊज असल्यानंतर हाईट जास्त. आणि ह्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे ती आहे शिवून 15.5 आणि ह्या ब्लाऊजची उंची आहे ती पण शिवून 15.5 आहे. याचं शोल्डर बघा, फक्त मी 2 इंचाचं शोल्डर ठेवले शिवून. तर आवडीनुसार शोल्डर ठेवू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम येत नाही. अजून 2 ब्लाऊज राहिले तर ते पण द्यायचेत मला. आणि आता ह्या ताई आहेत त्या ब्लाऊज घ्यायला येणार आहेत, तर म्हटलं चला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा, कारण घेऊन गेल्यानंतर मला दाखवता येणार नाही. आणि मनात भीती असेल तर काढून टाका. काही ताईंना भीती वाटते मोठ्या साईजचे ब्लाऊज शिवायला. काही नाही, जसं आपण छोट्या साईजचे ब्लाऊज शिवतो तसेच मोठ्या साईजचे शिवायचे, फक्त ऍडजस्ट करायला लागतं कपडा कमी पडल्यानंतर. तर ही दोन्ही ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चला बाय बाय.